महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सौर ऊर्जेचा संयोग्य वापर करून धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाने 1 टन क्षमतेचा नाविन्यपूर्ण अर्धगोलाकार सौर ड्रायर विकसित केला आहे। कृषी उत्पादनाने वाळवळतो व जंतू नाशक म्हणून देखील कार्य करतो। या सौर ड्रायर माध्यमातून शेतकऱ्यांना द्राक्षेपासून बेदाणे बनवणे आलेपासून सूट तयार करणे, कांदा पावडर निर्मिती करणे सुलभ झाले आहे। प्राध्यापक डॉक्टर सजीव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे सौर ड्रायर तयार करण्यात आले आहे। आणि याचा नेमका काय फायदा? मी प्राध्यापक डॉक्टर संजीव दामोदर सूर्यवंशी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा विभाग प्रमुख, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे। आम्ही हे 4 मीटर डायमीटरचे हेमिस्फेरिकल सोलर ड्रायर बनवले आहे, ज्यामध्ये 1 टन क्षमता आहे त्याची। एखादी वस्तू ड्राय करायची, फॉर एक्झाम्पल आम्ही इथं द्राक्ष ड्राय केले, ते 1 टन ड्राय करून बघितले। तसेच या उपकरणाचा बनवायचा मुख्य हेतू म्हणजे आपण खानदेशात आहोत आणि खानदेशामध्ये जवळपास द्राक्ष, कांदे, बाजूला केळी हे सगळे मुबलक प्रमाणात पिकतात आणि शेतकरी ते कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करतात बाकी वस्तू जास्त कालावधीसाठी। त्याऐवजी जर आपण आपल्या ड्रायरमध्ये ड्राय केले तर त्याची जास्त दिवसासाठी स्टोअर करता येईल आणि पर्यावरणपूरक हा प्रयोग आहे। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही कमी येईल। तसंच सेल्फ हेल्प ग्रुपसुद्धा ॲग्रीवेस इंडस्ट्रीचे जे प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो। आणि हा महत्त्वाचा म्हणजे याच्यावर सूर्याची किरणं ही डायरेक्ट पडत नसल्यामुळे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जो ड्राय होतोय त्याचा कलर, अरोमा, फ्लेवर आणि अल्ट्राव्हायोलेट रेचं एक्सपोजर नसल्यामुळे त्याचं न्यूट्रिशनल कंटेंट जे आहे ते टिकून राहतं। हा या नाविन्यपूर्ण प्रयोगाचा महत्त्वाचा भाग आहे। ही पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे। भारतामध्ये याचं पेटंट ग्रांट झालं आहे आणि मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि USA मध्ये सुद्धा याचं पेटंट थोड्याच दिवसात मिळणार आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।